शूर्पणखेचा अपमान, एक चूक मोठं युद्ध. वनातील शांत वातावरण. पंचवटीच्या निसर्गात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण साधं शांत जीवन जगत होते. पण एक दिवस त्या शांततेत एक वादळ आलं. ती होती शूर्पणखा, रावणाची बहीण. स्वभावाने अहंकारी आणि इच्छांमध्ये बंधन नसलेले. तिने रामांना पाहिलं आणि ती त्यांच्या रूपावर मोहित झाली. शूर्पणखा रामाजवळ आली. ती म्हणाली, राम, तू इतका सुंदर आहेस, माझ्याशी विवाह कर. राम स्मित हास्य करत म्हणाले, मी विवाहित आहे, तू माझ्या भावाकडे जा. शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली, पण लक्ष्मणानेही तिला नकार दिला. नकार सहन न झाल्यामुळे तिचा अहंकार भडकला. ती संतापली आणि तिने सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो क्षण निर्णायक होता. लक्ष्मण पुढे आले आणि त्यांनी शूर्पणखेचं नाक कापलं. रक्तबंबाळ अपमानित शूर्पणखा किंचाळत पळाली. ती थेट आपल्या भावाकडे रावणाकडे गेली. तिने त्याला सर्व सांगितलं आणि सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं. रावणाच्या मनात सूड आणि वासना दोन्ही जागृत झाले. तो म्हणाला, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि इथूनच सुरुवात झाली एका भयंकर युद्धाची, राम-रावण युद्धाची. एक छोटासा प्रसंग, एक चुकीचा निर्णय आणि त्यातून निर्माण झालं इतिहासातील सर्वात मोठं युद्ध. ही कथा आपल्याला शिकवते, अपमानातून सूड जन्म घेतो. राग आणि अहंकार यामुळे घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.